सर्व माझ्या भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान. भावांनो, लवकरच शौर्य दिन येणार आहे आणि शौर्य दिनादिनी जगभरातून भीमनुयायी शौर्यस्तंभाला किंवा विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि भीमनुयायांना शौर्यस्तंभापर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे PMP पुणे महानगर परिवहन हे बसांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते आणि मागच्या वर्षीसुद्धा 500 बसाची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आली होती आणि हा बसांचा निधी जो होता सरकारांकडं 6 कोटींचा मंजूर झाला होता. पण जी रक्कम आहे अजूनपर्यंत PMPला मिळालेली नाही. आणि जेव्हा PMPने आणि सांगू इच्छितो PMPने ह्या रक्कमची मागणी बार्टीकडे केली आणि बार्टीने उत्तर दिलं की शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे, पण तो प्रस्ताव केव्हा मंजूर होईल केव्हा नाही हे आपल्याला सांगता येणार नाही. पण सांगू इच्छितो या ठिकाणी मागील वर्षीचा निधी अजूनसुद्धा PMPला मिळाला नाही. PMPने बार्टीकडे ही मागणी केल्यानंतर बार्टी बोलते की सरकारांकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि हा जेव्हा प्रस्ताव मंजूर होईल तेव्हाच या वर्षीसुद्धा बसा उपलब्ध करून देण्यात येतील. आणि ह्याच ठिकाणी जर मुद्दा बघितला तर या ठिकाणी जातीवाद किती होतो. आता काही मला भाऊ कमेंट करतील की भावा यामध्ये कुठं जातीवाद, आणि काही बडवे कमेंट करतील की बसांची सुविधा तुम्हाला उपलब्ध कशाला पाहिजे किंवा फ्रीमध्ये तुम्हाला बसा कशासाठी पाहिजे. तर त्या कुत्रांसाठी हे उत्तर आहे. तर भावांनो, येत्या महाकुंभमेळा हा महाराष्ट्रामध्ये लागणार आहे. 2028मध्ये महाकुंभ मेळा महाराष्ट्रामध्ये लागेल आणि ह्या महाकुंभमेळ्याचं बजेट तुम्हाला माहिती आहे का? बजेट तुम्हाला जर माहिती नसेल तर सांगू इच्छितो. तर भावांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की 6,900 कोटी रुपयांचं महाराष्ट्र सरकारने येत्या 2028मध्ये जो कुंभमेळा महाराष्ट्रामध्ये लागणार आहे त्याचा निधी मंजूर केलेला आहे 6,900 कोटी रुपयांचा. आणि मागील वर्षी 6 कोटींचासुद्धा PMPकडे ही राशी देण्यात आलेली नाही. पण 2028मध्ये जो कुंभमेळा लागणार आहे याचा निधी आत्ताच मंजूर झाला आहे. बरोबर, म्हणजे हा किती जातीवाद आहे. तुम्हाला कुंभमेळ्यासाठी 6 कोटी नाही तर 1000 कोटीसुद्धा तुम्ही किंवा 10,000 कोटीसुद्धा तुम्ही त्याच्यावरती इन्व्हेस्ट करा, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. पण येत्या शौर्यादिनी म्हणजे येत्या 1 जानेवारीला आमच्या सर्व भीमनुयायांना बसांची सुविधा ही मिळाली पाहिजे. आणि एवढंच नाही भावांनो, तर तुम्हाला सांगू इच्छितो अजून एक मुद्दा. देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजनसुद्धा केलं आहे. येत्या 2028मध्ये जो कुंभमेळा लागणार आहे त्या कुंभमेळा ज्या ठिकाणी लागणार आहे त्या भूमिपूजन त्यांनीसुद्धा केलं आहे. तर त्या भूमिपूजनाची रक्कम तुम्हाला माहिती आहे का? तीसुद्धा तुम्हाला सांगू इच्छितो भाऊ. 5,657 करोड या निधीचा त्यांनी भूमिपूजनसुद्धा केलं आहे. हे 2028मध्ये येणार आहे कुंभमेळा, पण त्याची तयारी देवेंद्र फडणवीस आत्ताच करू लागलेत. पण गेल्या मागील वर्षीचा जो निधी आहे जो PMPकडे देण्याचा होता तो अजूनसुद्धा PMPकडे दिलेला नाही. आणि काय होणार आहे की येत्या 1 जानेवारीला बसांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार नाही. आणि हे देवेंद्र फडणवीसना पाहिजे. म्हणजे कुठं ना कुठं या ठिकाणी आपल्याला जातीवाद बघायला मिळतो. बरोबर, पण महाराष्ट्र सरकारला एवढीच मागणी आहे की येत्या 1 जानेवारीला बसांची सुविधा चांगल्या प्रमाणे उपलब्ध करून देण्यात यावी. कारण की देशभरातून भीमनुयायी अभिवादन करण्यासाठी शौर्यस्तंभाकडे वळतात आणि त्यांची असोय होईल हे महाराष्ट्रामध्ये राहूनसुद्धा काही जातीवादी बडवे हा डाव रचत असतात की 1 जानेवारीला लाखोच्या संख्येने जे भीमनुयायी येतील त्यांना कुठलीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही पाहिजे. हे काही जातीवादी भडव्यांचा डाव असतो. पण महाराष्ट्र सरकारला फक्त एवढीच मागणी की त्यांनी उत्तम अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि मागील वर्षीचा जो निधी मंजूर केलेला होता तो PMPकडे सोपवून द्यावा, जेणेकरून येत्या 1 जानेवारीला बसांची सुविधा आमच्या भीमसैनिकांना मिळेल. तर भावांनो, हा संपूर्ण विषय आहे. तुम्हाला ही माहिती होती का हे कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान.